तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर निकाल. मैनुद्दीन बागवान यांची उमेदवारी वैध ठरली. प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अल्लाबक्ष गडेकरी यांनी हा आक्षेप दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मैनुद्दीन बागवान यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर मिरज महापालिका कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. उमेदवारी वैध ठरताच मैनुद्दीन बागवान यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. जाण्याचा प्रयत्न केला, माझ्या खोटे नाटे आरोप करून माझा अर्ज उडवण्याचा प्रयत्न केला होता. पण निवडणूक कुठल्याही परीक्षेला दबी न पडता सत्तेचा विजय केलेला आणि खरे निर्णय दिलेला आहे. महानगरपालिकेचे माजी महापौर श्री मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या विरुद्ध इतर काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता. या आक्षेपामध्ये अशी गोष्ट होती की त्यांनी महापौर सभापती असताना त्यांची महानगरपालिकेची गाडी त्यांनी काही वर्ष वापरलेली आणि त्याची थकीत रक्कम जी आहे ती भरलेली नाही. त्यामुळे थकबाकीदार असल्यामुळं त्यांचं उमेदवारी रद्द करावं अशा संबंधित एक तक्रार अर्ज आलेली. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं जवळपास 3 ते 3.5 तास हेअरिंग चाललं. त्या हेअरिंगमध्ये असं निष्पन्न झालं की नगरपालिकेनं आजपर्यंत कुठल्याही प्रकारची डिमांड नोटीस किंवा कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर शास्ती रकमेबाबतची ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळं जो काही आक्षेप घेण्यात आलेले होतं ते आज आक्षेप फेटाळण्यात आले आणि त्यांचा अर्ज जो काय आहे मैनुद्दीन बागवान यांचा तो अर्ज वैध करण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकी लढण्याकरिता उमेदवारी वैध ठरल्यानंतर आता त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे निवडणूक लढवण्याचा.